आणि यानंतर लातूरला जाऊयात. आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत आपल्यासोबत आहे. उमेश, काय चित्र पाहायला मिळते लातूरमध्ये? लातूरमध्ये दिपक, आज जो मोर्चा निघालेला आहे, तुम्ही बघाल इथे हे दृश्य बघा. हे शिवाजी चौकातलं दृश्य आहे आणि हा जो रस्ता जातोय हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जातोय. तर लाखोंच्या संख्येने लोक इथे जे आहेत ते यामध्ये सामील झाले आणि एक विशेष म्हणजे यात महिला खूप मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यावेळेस मोर्चाला सुरुवात झाली होती त्यात अगोदर तरुणी होत्या, शाळेतल्या मुली होत्या आणि त्यानंतर महिला होत्या. तर महिलांचा जो लक्षणीय सहभाग आहे तो इथे दिसून येतोय आणि एकदम मूक मोर्चा आहे. कोणत्याही प्रकारे शांततेत चालू आहे आणि इथले जे लोक आहेत, काही मोर्चेकरी आमच्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया की नेमकं इथेही कोणत्याही नेत्याला सामील होऊ देण्यात आलेलं नाही आहे. जे मोर्चात जे नेते येतात त्यांना का मागे ठेवलं जातं? नाही, हा जो काय मोर्चा आहे हा सर्वसाधारण मराठी बांधवांचा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये सर्वसाधारण मराठी बांधव सामील आहे. त्याच्यामध्ये कोणताही नेता किंवा कोणताही मोठा माणूस यांना मोठे स्थान दिलेलं नाही. सर्वजण समान आहेत आणि हे मराठ्यांसाठी चाललेला मोर्चा आहे. या मराठ्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये जे सत्ताधारी सत्ता करत आहेत त्यांना आपली जागा दाखवण्यासाठी व आमचे आरक्षणाची मागणी हे दाखवण्यासाठी, आरक्षण आम्हाला खरंच गरज आहे आरक्षणाची हे दाखवण्यासाठी हे तर आम्ही इथं मोठ्या लाखोच्या संख्येने उपस्थित आहोत. एवढा असूनही एवढा मूकमोर्चा एवढा शांततेत कसा? कोणी नेतृत्व नाही, कोणता राजकीय पक्ष इथे नाहीये, फक्त जे मराठा समाजाचे लोक आहेत, एवढी शांतता कशामुळे? हे प्रत्येक तालुक्यामध्ये काही ठराविक माणसं असं पुढे आलेले आहेत, म्हणजे सामाजिक नागरिक म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्यामध्ये मी एक स्वतः स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे. असे आमच्या जिल्ह्यामध्ये 2000 स्वयंसेवक प्रत्येक गावामधून 10 स्वयंसेवक निर्माण म्हणजे बोलवले आहेत आणि त्यांना जसे पोलिसाचं जे काम आहे ते स्वयंसेवकाचं काम आहे. परत महिलांना व्यवस्थित रांगेत पोहोचवणे किंवा त्यांना काही दुखापत झाली तर तिथं तात्काळ व्यवस्थित सुविधा करणे, परत पोलिसांना काही कसली तकलीफ होऊ देऊ नये आणि कसलीही अडचण न होऊ देता हे स्वयंसेवकाचं काम आहे. इथं आणखी काय काय करतात स्वयंसेवक या मोर्चामध्ये? कारण समुदाय हा जो समाज आहे तो लाखोंच्या संख्येने आहे, इथे काही हजारोंच्या संख्येने लोक नाही आहेत. नाही, लाखोच्या संख्येने आहे. आता कालचा जो मोर्चा झाला, परवाचा मोर्चा झाला नांदेडचा, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा लातूरचा मोर्चा आहे. हा कितीतरी पटीने हा लातूरचा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये लाखो म्हणजे कमी, आता आमच्या तर याच्या नाही तर 30 लाखाच्या पुढे स्वयंसेवकाचं काम आहे. शिस्तीमध्ये लोकांना लावणे, पाण्याची सुविधा करणे, परत त्यांना काय म्हणजे कुठली अडचण असेल तर त्यांना, आता आजारी माणूस असेल त्याला साईडला घेणे, त्यांची व्यवस्था करणे, परत राहिलेले जे घाण पडलेले कचरा वगैरे ते सर्व व्यवस्थित पाठोमागे साफ करणे, हे सर्व स्वयंसेवकाचं काम आहे. हे इथे स्वयंसेवक आहेत आणि बघा किती मोर्चा, बघा किती दूरपर्यंत, काही किलोमीटर पर्यंत आहे जिल्हाधिकारी कार्यालय इथे आणि तिथपर्यंतही अजूनही संपलेला नाहीये. अजूनही मागे लोक आहेत. लाखोंची गर्दी म्हणता येईल दीपक इथे आलेली आहे, मात्र एकदम शांततेत आहे. आतापर्यंतचे जे मोर्चे होते ते त्याप्रमाणेच हाच एक शांततेत मोर्चा आणि हा जो मूक मोर्चा आहे त्यामुळेच जे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की सरकारवर एक मोठा दबाव निर्माण होतोय, कारण मोर्चे वाढत आहेत. आज जसं 3 ठिकाणी मोर्चे आहेत, अकोल्यात मोर्चा आहे, जालन्याला आहे आणि हा लातूरचा मोर्चा आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं जो मराठा समाज रस्त्यावर उतरतोय त्यामुळे सरकारवरही एक मोठा दबाव वाढतोय. दीपक, निश्चितच उमेश, ज्या पद्धतीनं खरं तर लाखोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी येत आहेत ते पाहता किती अजून विराट हा मोर्चा असू शकतो याची कल्पनाच केलेली बरी. एकंदरीतच मूक मोर्चा आणि शांततेनं जरी हे मोर्चे निघत असले तरी लातूरमध्ये कशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळते, सोबतच त्या ठिकाणी महिलांसोबतच तरुणी देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं कळतंय. तुमचं त्यांच्याशी बोलणं झालंय का? त्यांचं एकंदरीत काय म्हणणं आहे? नाही, इथे बरेचसे स्वयंसेवक आहेत. स्वयंसेवक म्हटलं तर जे स्वयंसेवक आहेत त्या बऱ्याच, जसे हे एक स्वयंसेवक आहेत, यांनी मराठा क्रांती मोर्चा जे आहेत टी-शर्ट लावल्यात, असे सगळे थांबवून ठेवतात वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे आता हा मी तुम्हाला रस्ता दाखवतो, हा एक फ्लायओव्हर आहे आणि त्या फ्लायओव्हर तुम्ही बघाल की तिकडे जो प्रचंड संख्येनं लोक त्या बाजूला सुद्धा आहेत, हा जो रस्ता आहे त्या बाजूला. तर इथे स्वयंसेवकांनी हा जो जमाव आहे हा पूर्ण जमाव थांबवून ठेवलेला आहे. कारण जो
शिवाजी चौक आहे तिकडे जाणारी जी गर्दी आहे तिथे प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जे आहेत स्वयंसेवक असे थांबवून ठेवतात, कारण कुठेही कोणत्याही प्रकारची अनुचित घटना जी आहे ती घडू नये यासाठी ही जी सर्व व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. किती मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक आहेत तिथे, किती स्वयंसेवक सहभागी झालेत? कम से कम 2000 ते स्वयंसेवक आहेत तिथे आणि 2000 स्वयंसेवक हे प्रत्येक गावातून 10 स्वयंसेवक निवडले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढेही तालुके आहेत ह्या सर्व तालुक्यामधून गावागावातून स्वयंसेवक इथे आलेले आहेत आणि यांचं काम जे आहे महिलांना कुठली छेडछाड होऊ नये किंवा महिलांना कसले त्रास होऊ नये, परत नागरिकांना कुण्या म्हातारी माणसांना किंवा वृद्ध माणसांना कसलाही त्रास होऊ नये हेचे स्वयंसेवकाचं काम आहे इथं. आणि कसलीही अडचण न होऊ देता स्वयंसेवकाने आजचा जी मोर्चा आहे एक चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने हा स्वयंसेवकाने आजचा म्हणजे मोर्चा चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे. एक दुसरं आरक्षणाची एक सर्वात मोठी मागणी आहे तुमच्या लोकांची, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? मराठ्यांना आरक्षण मिळायच पाहिजे. हे आमचे लेकरं जी आहेत मुलं 80% वाले असले त्यांना ऍडमिशन मिळत नाही. दुसऱ्या जातीचे 70% वाले असले तर त्यांना तिथं आमच्या जागेवर मिळते ऍडमिशन. ही आमची प्रमुख मागणी आहे. 18 शिटी कायदा ही रद्द झालाच पाहिजे. तर दीपक बघशील ही जी गर्दी आहे ही अजून कमी झालेली नाही आणि अजूनही मागे लोक आहेत. म्हणजे लाखोंच्या संख्येने लातूरमध्ये सध्या लोक रस्त्यावर उतरलेत. निश्चितच उमेश, तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे नजर ठेवून राहा. तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.